पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये केस गळती म्हणा किंवा कोंड्याची जी समस्या असते म्हणा ती आपल्याला उद्भवते किंवा आपल्याला त्याला तोंड द्यावंच लागतं, कारण की केस भिजतात आणि त्यामुळे या समस्या ज्या आहेत ते जास्त उद्भवतात. तर यावरती एक रामबाण उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, या व्हिडिओमध्ये आपण कोंड्याची जी समस्या आहे त्यावरती एक घरगुती उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा उपाय म्हणजे ही रेमेडी जी आहे ती बनवण्यासाठी फक्त आणि फक्त 3 वस्तू लागणाऱ्या आहेत, त्याही घरातल्या, म्हणजे की बाहेर विकत वगैरे आणायची काहीच गरज नाहीये. या 3 वस्तूंपासून आपण एक रेमेडी बनवणार आहोत आणि त्या रेमेडीने पहिल्याच वापराने जेव्हा तुम्ही हा उपाय करणार, ही रेमेडी पहिल्यांदा वापराल, त्या पहिल्याच वापरामध्ये तुमचा कोंडा जो आहे तो गायब झालेला दिसणार आहे तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल की आम्ही एवढे महागडे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत तरी सुद्धा कोंडा गेलेला नाहीये, आता या रेमेडीने खरंच जाईल का? तर तुम्ही एकदा वापरून बघा, 100% तुमचा कोंडा जो आहे तो गायब होणार आहे. ही जी रेमेडी आहे ही खूप नवी वगैरे नाहीये, खूप जुनी रेमेडी आहे. पण आजकाल बघा बरेच जण काय करतात की विकतचे प्रोडक्ट्स जास्त वापरतात आणि त्यामुळे जुन्या ज्या वस्तू आहेत त्या आपण विसरत चाललेलो आहोत. आता ही माझी आजी जी आहे ती ही रेमेडी जी आहे ती बनवायची, अधून मधून जर कोंडा झाला तर ती वापरायची. त्यामुळे मला माहित आहे की या रेमेडीने, ही जी रेमेडी आहे ती 100% वर्क करते. तुमच्या केसांमध्ये कितीही कोंडा असेल तरी तो गायब होणार आहे, जाणार आहे. बघा, लिंबाचा पाला घेतलेला आहे, पानं घेतलेली आहेत 2 मूठ, साधारणतः 2 ते 2.5 मूठ, 3 मूठ घेऊ शकता. धुतलेला आहे व्यवस्थित आणि पानं वेगळी करून घेतलेली आहेत आणि देठ वेगळी करून घेतलेली आहेत. त्यानंतर काय करायचंय, ही पानं जी आहेत मिक्सरला लावायची आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि याची काय करायचंय, बारीक पेस्ट करून घ्यायचे. पण त्या अगोदर आपल्याला आणखीन एक वस्तू यामध्ये ऍड करायची आहे, तो म्हणजे भिजलेला मेथीदाणा. साधारणतः भिजलेला मेथीदाणा आपल्याला किती घालायचा आहे, तर 4 चमचे भिजलेला मेथीदाणा घालायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीला म्हणजे मोजून घेतलात तर साधारणतः तुम्हाला 1.5 ते 2 चमचे मेथीदाणा घ्यावा लागेल. पण भिजलेला इथं मी थोडे जास्त प्रमाणामध्ये भिजवला होता, त्यामुळे अंदाज येण्यासाठी तुम्हाला इथं सांगते की 4 चमचे भिजलेला मेथीदाणा मी घेतलेला आहे. तर भिजलेला मेथीदाणा घालायचा आहे. हवं तर थोडंसं पाणी तुम्ही 2 चमचे यामध्ये ऍड करू शकता आणि यानंतर याला याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे, मोठा ठेवायची नाहीये. तर एकदम बारीक पेस्ट करायची आहे आणि काढायची मिक्सरच्या भांड्यामधून एका बाउलमध्ये. त्यानंतर आणखीन एक तिसरी जी वस्तू आपल्याला ऍड करायची आहे ती म्हणजे दही. आंबट दही यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं बघा आता कडुलिंबाचा पाला जो असतो तो थोडासा म्हणजे त्याची पॉवर थोडीशी स्ट्रॉंग असते. आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, यामध्ये साधारणतः 1 पळीभर दही मिक्स करायचं आहे. दही पण आंबट मिक्स करायचं आहे, फ्रेश दही मिक्स करू नका. आणि जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर ते 2 ते 3 तास तुम्ही कुठेतरी बाहेर ठेवा फ्रीज मधून काढून, त्यानंतर ते आंबट होईल आणि मग काय होईल, तुम्हाला हे वापरता येईल. तर दही 1 पळीभर मिक्स करायचं आहे. 3 वस्तू ज्या आहेत त्या परत एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ही जी पेस्ट आहे ही तयार आहे आपल्या केसांना लावण्यासाठी. बघा, धुतलेल्या केसांवरती ही पेस्ट लावायची आहे, केसांच्या मुळांना लावायची आहे. केसांना नाही लावली तरी चालेल, पण केसांच्या मुळांना व्यवस्थित लागली पाहिजे. लागल्यानंतर 1 तासभर ठेवायचं आहे आणि तासानंतर तुम्हाला काय करायचं, हेअर वॉश करायचं आहे. लगेच शॅम्पू करायचा नाहीये, फक्त नॉर्मल पाण्याने तुम्हाला काय करायचंय, केस जे आहे ते धुवून काढायचे आहेत. आणि असं तुम्ही पहिल्यांदा केल्यानंतर, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे, म्हणून मी अगोदरच सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा शॅम्पू करायचं नाही, दुसऱ्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा आहे. आणि शॅम्पू केल्यानंतर तुम्ही केसांमध्ये बघू शकता तुमच्या की कोंडा आहे की नाही. 100% कोंडा जो आहे तो गायब झालेला असणार आहे. तर ही रेमेडी तुम्ही फॉलो नक्की करा. कितीही खराब कोंडा असेल, कितीही दिवसांचा कोंडा जमा झालेला असेल, तो गायब होणार आहे या रेमेडीमुळे. जर खूप जास्त तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल, खूप म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही याला 2 वेळा ट्राय करू शकता. 2 वापरामध्ये तरी हा तुमचा जो कोंडा आहे तो गायब होणारच आहे. नॉर्मल कोंडा असेल, थोड्या प्रमाणामध्ये असेल तर पहिल्या वापरामध्ये गायब होणार आहे. जास्त प्रमाणामध्ये असेल, खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर दुसऱ्या वापरामध्ये तो गायब झालेला तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहे ते फॉलो करू शकता आणि रिझल्ट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बघा, बऱ्याचदा काय होतं, तुम्ही व्हिडिओ पाहता, व्हिडिओ तुम्हाला आवडतो पण लाईक करायचं विसरून जाता किंवा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. बरेच असे व्ह्यूअर्स आहेत जे की सबस्क्राईब केलेलं नाहीये तरी सुद्धा ते व्हिडिओ पाहतात, चॅनलवरती येऊन पाहतात. त्यामुळे सांगते की एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं की तुमच्या समोर माझे व्हिडिओ जे आहेत ते नेहमी येत राहतील. नवीन व्हिडिओ जे आहेत
ते येत राहतील, तुम्हाला नेहमी नेहमी सर्च करायची गरज नाहीये। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील त्या सुद्धा माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता, म्हणजे स्किन केअर संदर्भात आणि हेअर केअर संदर्भात। तर त्यावरती मी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवेन किंवा तुम्हाला कमेंट करेन, नाही म्हटलं तर त्यावरती एक स्पेशल असा व्हिडिओ बनवेन। तर आशा करते हा व्हिडिओ आवडला असेल, हे नक्की फॉलो कराल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।